नमस्ते, राधिका चार्टमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण कॉटन थ्रेडपासून राखी कशी तयार करायची ते बघूया। ठीक आहे, या ठिकाणी आपण उलनचा पण यूज करू शकतो। फक्त या ठिकाणी उलन आपल्याला सिंगल लाईनमध्ये घ्यावे लागेल आणि कॉटन थ्रेड आपल्याला डबल लाईनमध्ये। ठीक आहे, तर इथे असे 13-13 इंचाचे मी 5 तुकडे करून घेणार आहे आणि आपल्याला या ठिकाणी 0.3 mm ची वायर लागणार आहे। ही वायर आपल्याला अशी थ्रेडमध्ये घालून घ्यायची आहे। थ्रेडमध्ये डायरेक्ट आपल्याला कुंदन किंवा मोती घालता येत नाही, त्यामुळे आपल्याला या वायरचा यूज करायचा आहे। आता या पद्धतीने मी इथे पॅटर्न रेडी करून ठेवलेला आहे आणि त्याच पॅटर्नने आपल्याला फक्त हे थ्रेडमध्ये आपल्या कॉटन थ्रेडमध्ये असं घालून घ्यायचे आहेत आणि अगदी सिंपल पद्धतीने आणि खूप कमी वेळामध्ये ही राखी आपली बनवून तयार होते। या ठिकाणी तुम्ही मोरपंख कुंदन किंवा आपल्या आवडीप्रमाणे कुठलेही कुंदनचा यूज करू शकतात। फक्त इथे मी कुंदन, त्यानंतर मोतीचक्री, गोल्डन खरबुजा बीड्स, पुन्हा मोतीचक्री आणि क्रिस्टल या पद्धतीने असा पॅटर्न तयार केलेला आहे। ताईंची मला कमेंट होती की अगदी सिंपल पद्धतीने तुम्ही राखी कशी बनवायची ते शिकवा। तर हे बघा, अगदी 2 मिनिटांमध्ये आपली ही राखी बनवून तयार आहे। कुठल्याच प्रकारचे एफर्ट्स यामध्ये आपल्याला लागत नाही आणि अगदी सहजपणे ही राखी बनवून तयार होते। कॉटन थ्रेड नसेल तर उलनचा पण इथे आपण यूज करू शकतो। आता याचा असा मिडल काढून घ्यायचा आहे आणि हे क्रिस्टल सरकू नये म्हणून आपल्याला इथे असे नॉट करून घ्यायचे। तर दोन्ही साईडला मी असे नॉट करून घेणार आहे। अगदी क्रिस्टलच्या जवळून आपल्याला ही नॉट करायची आहे, म्हणजे आपण जो पॅटर्न रेडी केलेला आहे तो पॅटर्न अगदी व्यवस्थित बसेल। ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंपल 5 प्रकारच्या राखी कशा बनवायच्या ते बघूया आणि मायक्रमची जी नॉट असते तर त्या नॉटपासून गोल्डन कलरची राखी मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। ठीक आहे, आता आपल्याला दोन्ही एंड्सवर पण अशी नॉट करून घ्यायची आहे, कारण आपण डबलचा थ्रेड घेतलेला आहे, त्यामुळे अशी नॉट करून आपली ही राखी तयार आहे। त्यानंतर सेकंड राखीमध्ये आपण इथे गोल्डन कलरचे घुंगरू यूज करणार आहे आणि खरबुजा बीड्स। तर या पद्धतीने आता आपल्याला दुसरी राखी तयार करायची आहे। त्यासाठी मी इथे 2 कलरमध्ये थ्रेड घेतलेला आहे, येलो आणि रेडमध्ये। पुन्हा एका साईडच्या एंडवर मी इथे नॉट करून घेतलेली आहे आणि दुसऱ्या साईडला आपल्याला 0.3 mm ची वायर घालून पूर्ण हा पॅटर्न इथे रेडी करून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी आपण खरबुजा बीड्सच्या ऐवजी अष्टपैलू गोल्डन बीड्स घेतला तरी दिसायला खूप सुंदर दिसतो। मध्ये पेंडंट यूज न करता फक्त अष्टपैलू मणी, त्यानंतर घुंगरू, पुन्हा अष्टपैलू मणी आणि घुंगरू अशा पद्धतीने जरी आपण पॅटर्न रेडी केला तरी सध्या खूप ट्रेंडवर चालू असणारी ही राखी आहे, ज्यामध्ये आपण अष्टपैलू मण्यांचा यूज करतो। आणि बघा, अगदी 2 मिनिटांमध्ये आपली ही राखी पण बनवून तयार आहे। ठीक आहे, त्यानंतर आपण इथे असे पॅरॉटचं पेंडंट यूज करणार आहे। आता या ठिकाणी आपण असे 6 mm चे मोती घेतलेले आहेत आणि दोन्ही साईडला असे मोती आणि मध्ये आपल्याला हा पॅरॉट अशा पद्धतीने ही राखी आपली बनवून तयार होईल। ठीक आहे, आता या ठिकाणी मी पॅरॉटला मोती अटॅच करून घेतले आणि त्यावर आपण जसं फ्लॉवरला गोल्डन बीड्स लावतो त्या पद्धतीने गोल्डन बीड्स पण या ठिकाणी अटॅच करून घेतलेले आहेत। तर यापासून मंगळसूत्र कसं तयार करायचं याचा व्हिडिओ आपण आधीच चॅनलवर अपलोड केलेला आहे, तुम्ही तिथे जाऊन बघू शकतात, किंवा दुसऱ्या पद्धतीने पण आपण या पॅरॉटला कसं अटॅच करायचं ते पण पुढे मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे। हे बघा, अशा पद्धतीने आपण फ्लॉवरसाठी जसे बीड्स घालून घेतो त्याच पद्धतीने याला अटॅच केलेले आहेत। पुन्हा आपल्याला प्रत्येक राखीला दोन्ही एंड्सला आणि आपण जो पॅटर्न रेडी केला त्याच्या
दोन्ही साईडला नॉट करून घ्यायची आहे. आणि अशा पद्धतीने आपली ही तिसरी राखी पण अगदी सहजपणे तयार झालेली आहे. या ठिकाणी आपण एलिफंट किंवा कुठल्या पण वेगवेगळ्या पेनचा यूज करू शकतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपली ही राखी बनवून तयार आहे. आता चौथी राखी आपण वेगवेगळ्या पद्धतीने बनवू शकतो. हे बघा, या ठिकाणी सायडीचा फ्लॉवर यूज करून, जसे आपण लोटसला घुंगरू लावले तसे घुंगरू लावून, किंवा या पद्धतीने 3 mm आणि 4 mm गोल्डन बीड्स यूज करून, किंवा असे एक गोल्डन बीड्स आणि एक पर्ल या पद्धतीने पण पॅटर्न रेडी करू शकतो. आता या पॅरेटला आपण या पद्धतीने लोरियल्स लावून पण राखीमध्ये यूज करता आपल्याला येऊ शकते. ठीक आहे. बॉल पिनमध्ये 3 mm मोती घालून मी या पद्धतीने याला असे लोरियल्स तयार करून घेणार आहे. म्हणजे जे कोणी नवीन असतील आणि पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असतील तर त्यांना या पद्धतीने पण अगदी सोप्या पद्धतीने ही राखी तयार करता येईल. ठीक आहे. ज्यांना फ्लॉवर रेडी करता येतं ते आपण सुरुवातीला दाखवलं त्या पद्धतीने पण करू शकतात. अशी सिंपल आणि सुंदर अशी चंद्राची पण राखी आपल्याला तयार करता येईल. आणि सगळ्यात शेवटी आपण फ्लॉवरची राखी इथे बनवणार आहे. तर त्यासाठी आपण ज्या पद्धतीने नेहमी फ्लॉवर तयार करतो अगदी त्याच पद्धतीने इथे मी फ्लॉवर रेडी करून घेणार आहे. हे बघा, या पद्धतीने आपल्याला फ्लॉवर तयार करून घ्यायचा आहे. चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. याआधी पण आपण भरपूर व्हिडिओजमध्ये फ्लॉवर रेडी कसं करायचं हे दाखवलेलं आहे. तर या पद्धतीने आता इथे मी 8 mm क्रिस्टल यूज केलेला आहे. इथे तुम्हाला जर नाजूक फ्लॉवर हवा असेल तर तुम्ही इथे 5 mm पर्ल्स आणि 6 mm क्रिस्टल पण यूज करू शकतात. आता नेहमीप्रमाणेच आपल्याला याला असे गोल्डन बीड्स लावून घ्यायचे आहेत आणि याला 3 ते 4 साईडने असा रॅपिंग करून पॅक करून घ्यायचं आहे. इथे अगदी सिंपल पद्धतीने राखी कशी बनवायची हे आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. हे बघा, इथे हा फ्लॉवर आपला तयार झालेला आहे. आता याला आपल्याला 20 गेजची तार अशी क्रिस्टलमधून काढून घ्यायची आहे. ठीक आहे. त्यानंतर इथे मी क्रिस्टल, मोतीचक्री आणि पुन्हा ग्रीन कलरचा एक मोती आणि मोतीचक्री या पद्धतीने घालून याला अशा पद्धतीने आपल्याला लूप बनवून घ्यायचा आहे. ठीक आहे. दोन्ही साईडला मी असं लूप तयार करून घेतलेले आहेत. आणि आता या लूपमध्ये आपल्याला थ्रेड अटॅच करायचं आहे. तर पुन्हा आपल्याला 0.3 mm तारच्या साहाय्याने अशा पद्धतीने मी इथे उलनचा यूज केलेला आहे. हे बघा, असा लूपमधून आपल्याला हा उलन काढून घ्यायचा आहे आणि याला एक नॉट करून आपली ही अगदी सिंपल आणि दिसायला खूप सुंदर अशी ही राखी तयार झालेली आहे. तर ह्या सर्व राख्या तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका. व्हिडिओला हाईप द्यायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.